अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात एक छोटंसं दानही आयुष्य बदलू शकते असं का मानलं जातं माहिती आहे का? या पवित्र महिन्यात 33 वस्तू दान करण्याची परंपरा आहे. पण कोणत्या वस्तू दान करायच्या, कोणाला द्यायच्या आणि त्यामागचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या भक्तिमय चॅनलवर. अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंना प्रिय असलेला अत्यंत पवित्र महिना. या महिन्यात 33 वस्तूंचे दान करण्याची परंपरा खूप जुनी आहे. या 33 वस्तू म्हणजे 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जाते. पण या महिन्यात 33 वस्तू सर्वांनाच बजेटमध्ये बसतील असं नाही. तर मी तुम्हाला आज ज्या वस्तू बजेटमध्ये असतील, गरीब लोकही त्या वस्तूंचे दान करू शकतील अशा वस्तूंची लिस्ट मी तुम्हाला सांगत आहे. तर सर्वात आधी आपल्या डोळ्यात काय येतं? 33 म्हणजे बऱ्याच ठिकाणी 33 अनारसे, बताशे किंवा मसूर पाक असं दिले जाते. तर तुम्हाला ते शक्य होत नसेल तर तुम्ही बिस्किटचे पुडे अनाथ आश्रम मध्ये मुलांना वाटू शकतात. त्यानंतर तुम्ही 33 फळं देखील वाटू शकतात. केळी हा खूप चांगला आणि स्वस्त बजेटमध्ये बसणारा असा उपाय आहे. त्यानंतर तुम्ही वाती तुम्ही दान करू शकता. त्यानंतर नारळ तुम्ही दान करू शकतात. त्यानंतर वस्त्र तुम्ही दान करू शकतात. एखाद्या गरजू व्यक्तींनाच तुम्ही हे दान करायचं. मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकतात किंवा जे रस्त्यांवरती गरजू व्यक्ती असतात त्यांना तुम्ही दान करावे. त्यानंतर तुम्ही मंदिरात जाऊन पोथी तुम्ही ब्राह्मणाला दान करू शकतात. लहान मुलांना पुस्तकं किंवा स्टेशनरीचे सामान तुम्ही देऊ शकतात अनाथ आश्रममध्ये जाऊन. तुम्ही सुवासिनींना 33 बांगड्या दान करू शकतात. तर हा देखील एक चांगला पर्याय आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान. अन्नदानामध्ये तुम्ही तांदूळाच्या पिशव्या किंवा अर्धा किलो 1 किलो अशी सामग्री ठेवून तुम्ही 33 प्रकारच्या कॅरीबॅग करून सगळ्यांना तुम्ही देऊ शकतात. तर दानाला खूप महत्त्व दिलं आहे. त्यानंतर तुम्ही सुपारी देखील दान करू शकतात. सुपारींना हळदी कुंकू लावा आणि तुम्ही दान करावे. तर मंडळी, सर्वात महत्त्वाचं 1 रुपयाचं नाणं. तुम्ही जे वस्तू दान करणार त्या प्रत्येकी वस्तूंवरती नाणं ठेवणं महत्त्वाचं आहे. शेवटी दक्षिणेशिवाय दान नाही. त्यामुळे 1-1 रुपया प्रत्येकी दानावर तुम्हाला ठेवायचं आहे. तर मंडळी, हे सर्व तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल असं आणि गरिबांना गरजूंना कामात येईल अशा वस्तू आहेत. तर नक्कीच तुम्हाला ह्या वस्तू फायदेशीर ठरल्या असतील. दान नेहमी श्रद्धेने करावे. अहंकार किंवा दिखावा करू नये. शक्य असल्यास सकाळी स्नान करून दान करावे. भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी. मित्रांनो, अधिक मासात केलेले दान हे केवळ परंपरा नाही तर मानवतेची सेवा आहे. श्रद्धेने केलेले छोटे दानही मोठे पुण्य देते असे मानले जाते. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओ सोबत. धन्यवाद.